फॅमिली, मी इंजिनियर पवन फंदे आज आपल्याला घेऊन आलेलो आहे VMV नवसारी स्टॉपवर असणाऱ्या एका बजेट सेगमेंटच्या म्हणजे फक्त 52 लाख रुपयामध्ये मिळणाऱ्या सुंदरशा प्रशस्त अशा बंगल्यामध्ये. या बंगल्याचा प्लॉट एरिया आहे 1125 स्क्वेअर फीट आणि सुपर बिल्टअप एरिया आहे 1550 स्क्वेअर फीट. तर चला बघूया हा बंगला आणि मिळूया याची माहिती. हा प्रशस्त बंगला दक्षिणमुखी आहे. हे याचं प्रशस्त असं पार्किंग आहे. आपण बघू शकता की कार आपण इकडे उभी करू शकतो, पार्क करू शकतो आणि इथे आपल्याला बोरवेलचं पॅनल बोरवेल बघायला मिळते. सुंदरसं इथे CNCची कटिंग डिझाईन दिलेली आहे. इकडे सुद्धा पूर्ण एक आपल्याला युटिलिटीसाठी गल्ली मिळते. तर चला बघूया हा बंगला. पूर्वमुखी याचा एंट्रन्स राहणार आहे. फ्रेम आणि पल्ला हा पूर्ण सागवानाचा दिलेला आहे. या बंगल्याचा हा आहे प्रशस्त असा लिव्हिंग एरिया. जो डोर आहे तो सागवानाचा आहे. त्यावर सुंदरसं असं कार्विंगचं डिझाईन दिलेलं आहे आणि आपल्याला दक्षिण फेसिंगला सुंदरशी विंडो बघायला मिळते आणि त्या विंडोलाच आपल्याला CNC डिझाईनचं ग्रिलसुद्धा पाहायला मिळते. या बंगल्यामध्ये या पोर्शनला आपण L शेपमध्ये किंवा पूर्ण C शेपमध्ये सोफा सेट ठेवू शकतो. इथे बसल्यानंतर या वॉलला आपल्याला सुंदरसं असं TV युनिट डिझाईन करता येईल आणि TV युनिटसाठी आपल्याला इथे इलेक्ट्रिक आणि केबलचे पॉईंटसुद्धा बघायला मिळतात. सुंदरसं असं POPचं डिझाईन आहे. सेंटरला फॅनसाठी हुक सोडलेली आहे. LED मूड लाईट्स इथे लावलेले आहे. हॉलमधून हा जिना वर जातो आणि या भागामध्ये आपण एक्स्ट्रा आपलं गार्डन लुकचं डिझाईन बनवू शकतो किंवा इथे स्टोरूमसाठी फर्निचरमध्ये पॅनलिंग करू शकतो. आता या बंगल्याच्या लॉबीमध्ये आपण आहे. ही आहे या बंगल्याची लॉबी आणि या ग्राउंड फ्लोअरचं हे आहे आपलं कॉमन टॉयलेट जे की 4 बाय 8 फुटाचं आहे. इंडियन सीट इथे लावलेली आहे. हँड वॉश अँड बेसिन इथे दिलेलं आहे छोटंसं. आता जाऊया आपण आपल्या घराच्या हार्टमध्ये म्हणजे किचन एरियामध्ये. आता मी जरी म्हटलं की हा बंगला हा एक बजेट सेगमेंटचा आहे, 52 लाखाला आपल्याला मिळू शकतो, परंतु एरिया कुठेच कॉम्प्रोमाइज केला गेलेला नाही. L शेपमध्ये वास्तुशास्त्रानुसार बनवलेला किचन ओटा आहे. ब्लॅक ग्रेनाइटचं किचन टॉपचं प्लॅटफॉर्म आहे. L शेपमध्ये मॉड्युलर किचन ओटा ट्रॉलीज दिलेले आहे आणि ट्रॉलीचे जे हँडल्स आहे आपण बघू शकता की सुंदर प्रोफाईलमध्ये बनवलेले आहे. प्रिपरेशन युनिट इथे आहे. गॅस शेगडी ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला पोळपाट ठेवण्यासाठी, भांडे ठेवण्यासाठी बरीच जागा मिळते. मिक्सरसाठी, फ्रूट प्रोसेसरसाठी सेपरेट असं इलेक्ट्रिकल पॉईंट्स इथे दिलेला आहे. याच्याच बाजूला आपण आपलं मोठं फ्रीझरसुद्धा ठेवू शकतो. त्याचंसुद्धा इलेक्ट्रिक पॉईंट इथे देण्यात आलेला आहे. टाईल्स सुंदरशी 2 बाय 4 फुटाची आहे. ग्रूव्ज त्याचे फार चांगल्या प्रकारे एका मटेरियलनी अप्रॉक्सिमेटली फिलअप केलेले आहे. इथे पूर्वमुखी खिडकी मिळते. म्हणजे या बंगल्याचं एक विशेष असं की दक्षिणमुखी जरी घर असलं तरी वास्तुशास्त्रानुसार याच्यामध्ये दरवाजा, खिडकी सगळं सोडण्यात आलेलं आहे. भांडे घासण्यासाठी आपल्याला इथे मोठं सिंक मिळते. आपण बघू शकता की आपला पिण्याचा माठ ठेवू शकतो. वॉटर प्युरिफायर किंवा वॉटर कूलरसाठी इथे इलेक्ट्रिकल पॉईंट्स दिलेले आहेत. 2 वेगवेगळे सोर्सचे नळ आहे, पिण्याचं पाणी, धुण्याचं पाणी. आणि जर अतिरिक्त भांडे घासायचे असतील तर आपण इथेच बाजूला दरवाजा दिलेला आहे. इथून आपण बाहेर जाऊन इथे एक सेपरेट आपल्याला वॉश एरिया मिळतं. आपण बघू शकता की कपडे धुण्यासाठी, भांडे घासण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. वॉशिंग मशीनसाठी नळसुद्धा लावलेला आहे आणि बाहेर जर कोणी आलं तर इथून आपण बघूसुद्धा शकतो. तर चला आता जाऊया या बंगल्याच्या ग्राउंड फ्लोअरच्या प्रशस्त मास्टर बेडरूममध्ये. ही आहे या ग्राउंड फ्लोअरची स्पेसियस अशी मास्टर बेडरूम. आपण बघू शकता की रूमची साईज फार मोठी आहे. इथे मास्टर किंग साईजचा बेड जरी ठेवला तरी अलमारी ठेवायला आपल्याला जागा कमी पडत नाही. सुंदरसं असं इथे POP डिझाईन दिलेलं आहे. इथे आपल्याला 4 बाय 8 फुटाचं मोठं असं टॉयलेट पाहायला मिळते. कमोडची सीट लावलेली आहे. बेडरूमच्या बाहेर आपल्याला इथे बॅकयार्डला जाण्यासाठी डोअर आहे. इथे सुद्धा नळाची सोय केलेली आहे. म्हणजे हवा प्रकाश या घरात नेहमी खेळत राहणार. कोणत्याच प्रकारे आपल्याला इथे प्रकाशाचं, हवेचं कॉम्प्रोमाइज पाहायला मिळत नाही. तर चला जाऊया आता या बंगल्याच्या फर्स्ट फ्लोअरवरच्या 2 मास्टर बेडरूमकडे. आपण बघू शकता की या रायझर आणि ट्रेडला व्हाईट
आणि ब्लॅक ग्रेनाइटने चांगल्या प्रकारे सजवलेला आहे. इथे आपल्याला लँडिंगसुद्धा प्रशस्त पाहायला मिळते. सीलिंगसुद्धा एकदम प्रशस्त आहे. जाताना कुठलं सामान जरी आपण घेऊन गेलो तरी आपल्याला अडचण येत नाही. आता आपल्या उजव्या आणि डाव्या बाजूला 2 बेडरूम राहणार आहे. आता बघू आपण डाव्या बाजूची फ्रंट फेसिंगची, साऊथ फेसिंगची मास्टर बेडरूम. साईज प्रशस्त आहे. सिलिंगवर सुंदरसं असं वॉल फॉल्स POP पाहायला मिळते. दक्षिणमुखी खिडकी आहे. बाहेर आपण बघू शकता की डोअरच्या समोर बाल्कनी आहे आणि त्या बाल्कनीच्या समोर CNCची डिझाईन दिलेली आहे. म्हणजे प्रायव्हसी आपली मेंटेन राहते, एकदम सूर्यप्रकाश किंवा पाणी येत नाही. आणि त्यानंतर इथे आपल्याला सुंदरसं असं PVC पॅनलिंग पोर्चमध्ये पाहायला मिळते. जो पोर्च आहे तो पूर्णपणे ग्लास रेलिंगने सजवलेला आहे. आता आलो आहे आपण या बंगल्याच्या फर्स्ट फ्लोअरच्या लॉबीमध्ये. इथे आल्याबरोबर दुसऱ्या बाजूला आपल्याला कॉमन वॉश एरिया पाहायला मिळते. हा सुद्धा प्रशस्त आहे, 4 बाय 8 फुटाचा आहे. कमोडची सीट सिस्टम इन्स्टॉल केलेला आहे. गॅरंटी वॉरंटीवाला चांगल्या कंपनीचं इथे वॉटर मिक्सर पाहायला मिळते. शॉवरसुद्धा दिलेला आहे. 2 बाय 4च्या टाईल्स लावलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ग्रूप भरलेले आहे. इथे हात धुण्यासाठी बेसिन दिलेला आहे. आता बघूया आपण या बंगल्याची वरची 3rd मास्टर बेडरूम. ही आहे प्रशस्त या बंगल्याची फर्स्ट फ्लोअरची 3rd मास्टर बेडरूम. सुंदरसं असं टाईल्स वर्क केलेलं आहे. कलरिंगचं काम बाकी आहे. आपण बघू शकता की अजून सुंदर हा बंगला बनणार आहे. सिलिंगला POP डिझाईन केलेलं आहे. LED लाईट इन्स्टॉल केलेला आहे. थोडंसं इथे फिनिशिंगचं काम बाकी आहे. या बंगल्याला या बेडरूमला सुद्धा मोठं ओपन टेरेस मिळतं आणि टेरेसवर जाण्यासाठी वॉटर टँकच्या मेंटेनन्ससाठी आपल्याला इथे एक स्टेअरकेससुद्धा मिळते. तर फॅमिली, आपल्याच कमेंटमुळे आज मी हा बजेट सेगमेंटचा बंगला आपल्याला टूर करायला घेतलेला आहे, हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. कसा वाटला हा बंगला? निश्चितच आपल्याला बंगला आवडलेला असेल, कारण की हा बंगला फक्त आपल्याला 52 लाख रुपयात मिळू शकतो. हो, बरोबर आपण ऐकलेलं आहे. हा बंगला आपला होऊ शकतो फक्त 52 लाख रुपयाचा. VMB रोडवरती नवसारी स्टॉपवर हाकेच्या अंतरावर एका कॉलनीमध्ये सुंदरसा बंगला आहे. दक्षिणमुखी आहे. 1125 स्क्वेअर फीटचा प्लॉट एरिया आहे. 1550 स्क्वेअर फीटचा याचा सुपर बिल्टअप एरिया आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल, हा बंगला आपल्याला आवडला असेल, तर कृपया मला कॉल करा. आपल्याला साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर आपण येऊ शकता, किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी माझा नंबर खाली या व्हिडिओच्या दिसत आहे, त्यावर मला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. मी इंजिनियर पवन फंदे आपल्या सेवेत नेहमी हजर असतो. आपल्याला जर असा बंगला पाहिजे असेल, बनवायचा असेल किंवा विकत घ्यायचा असेल तर कृपया मला कॉल करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपलं सर्वांचं फार फार धन्यवाद करतो. आणि प्रॉपर्टी कन्स्ट्रक्शनचे असे माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. तर भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.